Hello students, in our today's lecture we are going to discuss about oogenesis. आता रिसेंटली आपण जो एक टॉपिक संपवला होता स्पर्मॅटोजेनेसिस नाही, त्याच्या अगोदरचा टॉपिक होता मेन्स्ट्रुअल सायकल. oogenesis इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. म्हणजे जर oogenesis हा 5 स्टार इम्पॉर्टंट असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल हा 10 स्टार इतका इम्पॉर्टंट आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. आता मी प्रत्येक वेळेला वन ऑफ द म्हणते, पण हे ह्युमन रिप्रोडक्शनमधले हायलाईट आहेत की ह्या टॉपिकवरती 100% नीट असेल, PMT असेल, त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. बरं, आता आपण oogenesisला स्टार्ट करूयात. आता रिसेंटली आपण संपवला तो होता स्पर्मॅटोजेनेसिस, आणि हे दोन्ही पण पार्ट कुणाच्या अंडर पाहतोय? गॅमेटोजेनेसिस. आणि हे सर्व म्हणजे काय माहिती आहे? आत्तापर्यंत हे लर्न झाले आपल्याला. गॅमेटोजेनेसिस, जेनेसिस दॅट मीन्स फॉर्मेशन, जनरेशन, प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. मग दोन टाईपचे गॅमेट, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. मेल गॅमेट कोण? स्पर्म. मग स्पर्म प्रोड्यूस्ड करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं? स्पर्मॅटोजेनेसिस. अँड इन द केस ऑफ फिमेल, व्हेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओव्यूम or we can say egg or female gamete, and the process is known as oogenesis. So let's start with our topic. It is oogenesis. What is mean by that? Oogenesis means it is nothing but the formation of ovum, or we can say egg, or simply here we can mention it's a female gamete. फिमेल गॅमेट तयार करण्याच्या प्रोसेसला त्याला म्हणणार आहोत आपण oogenesis. मग आता ही प्रोसेस आहे कशी? ॲज कम्पेअर टू द स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis इज बिट कॉम्प्लेक्स. फिमेल म्हटले की प्रत्येक वेळेला कॉम्प्लेक्सिटी येते. म्हणजे आपण डेव्हलपमेंट ऑफ, किंवा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली होती. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर, देन हिस्टोलॉजी, देन त्याचा सेक्शन घेऊन त्याच्यानंतर ग्रॅफिन फॉलिकल. आणि जेव्हा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिले होते, सिम्पल फॉर्ममध्ये त्यांचे ऑर्गन किंवा इंटरनल स्ट्रक्चर पाहिले होते. सो तेव्हासुद्धा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपेक्षा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही हलकीशी कॉम्प्लेक्स, कारण नंबर ऑफ स्टेप्स म्हणूयात, किंवा त्याच्यातमध्ये प्रेझेंट असणारे जे ऑर्गन असतात ते थोडेसे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दाखवतात. म्हणजे ओव्हरी बाहेरून दिसताना आपल्याला आल्मंड शेपची दिसली, पण आतमध्ये मात्र फार मोठा गोंधळ आहे त्याच्यामध्ये. म्हणजे खूप सारे डिटेलिंग पार्ट आहे. इन द सेम मॅनर, ॲज कम्पेअर टू द स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis इज बिट कॉम्प्लेक्स बिकॉज ऑफ. का म्हणते मी याला कॉम्प्लेक्स? कॉम्प्लेक्स म्हणजे काय असे डिफिकल्ट नाही आहे, पण ह्याच्यामध्ये जे काही फर्दर त्यांचे oogenesisचे जे स्टेप येतात, हे याच्यामध्ये गंमत अशी आहे, ह्याला म्हटलं जातं इट इज डिसकंटिन्युअस प्रोसेस. डिसकंटिन्युअस प्रोसेस. जर मी oogenesisला डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हणत असेल तर मी स्पर्मॅटोजेनेसिसला कंटिन्युअस प्रोसेस म्हणेल. नावानुसार तुम्हाला अंदाज आला असेल की स्पर्मॅटोजेनेसिस एकदा स्टार्ट झाला की शेवटपर्यंत तो चालत राहतो, मध्ये ब्रेक नाही आहे. याच्यामध्ये कुठेतरी ब्रेक येतोय म्हणजे ह्याला डिसकंटिन्युअस म्हणतात. मग पहिल्यांदा डिरेक्टली oogenesisला जाण्यामध्ये, म्हणजे जेव्हा त्या बेबी गर्लचा बर्थ होतोय आणि ते प्युबर्टीला हिट करतायत, म्हणजे मॅच्युअर फेजमध्ये पोहोचत आहेत, आणि मग तिथून पुढे जे काही oogenesis स्टार्ट होतं तिथून सुरुवात न करता आपण अगदी प्रिमिटिव्ह लेवलपासून सुरुवात करतोय. म्हणजेच जेव्हा ती बेबी गर्ल फिटसच्या फॉर्ममध्ये मदरच्या वूममध्ये प्रेझेंट आहे. काय सांगतो आपण? बर्थच्या फार 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 अगोदर, त्या बेबी गर्लचा बर्थ व्हायच्या फार अगोदर, जेव्हा केव्हा ती मदर त्या बेबी गर्लच्या फिटसला कॅरी करत असेल. अगदी सुरुवातीपासून जाऊयात, म्हणजे मी काय म्हणते हे तुम्हाला लक्षात येईल. आणि याच्यासाठी मला घ्यावं लागेल आपला अगदी फर्स्ट, आपण इथे स्टार्ट करूयात असा पहिला. सो हिअर विल कन्सिडर द फर्स्ट मंथ ऑफ gestation. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या किंवा जेव्हा पण फिमेल किंवा बेबी गर्ल डेव्हलप होतात, मेल असेल फिमेल असेल, जेव्हा पण बेबीज डेव्हलप होतात त्यांच्या डेव्हलपिंग वेगवेगळ्या फेजेस असतात. आणि त्याच्यामध्ये हे एक नाव आपल्याला याच्या अगोदर गेले, जेस्टेशन. दॅट मीन्स द
एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. मग आपण इथे खाली असं लिहून ठेवूयात फिटस. मी फिटस हा वर्ड का वापरला आहे, कारण अजून यांचा बर्थ झालेला नाही. 1 month असा असणारा फिटस सध्या कुठे आहे, मदरच्या वूममध्ये. मदरच्या वूममध्ये 1 महिन्याचं 1 monthचा जो फिटस आहे, जेव्हा यांना कन्सिडर करतात, मी परत सांगते इथे गोंधळ नको आहे आपल्याला, जेव्हा तो फिटस, हे कळाले आपल्याला, मेल गॅमेटाला फिमेल गॅमेटाला फ्यूज झाला झायगोट, झायगोटपासून डेव्हलप झाला एम्ब्रिओ, एम्ब्रिओला इम्प्लांट केलं, इम्प्लांटेशन झाल्यानंतर तिथून पुढे ग्रो व्हायला स्टार्ट होते. मग जेव्हा तो 1 month कंप्लीट झाला तेव्हा एम्ब्रिओपासून आता हळूहळू कशामध्ये डेव्हलप होतं, ते फिटस फॉर्ममध्ये. आणि 9th month कंप्लीट त्या फिटसची जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हा जाऊन आपण त्याला काय म्हणतो, ते झाले ऑफस्प्रिंग, न्यू यंग वन, किंवा त्याला आपण चाइल्ड म्हणतो, बेबी म्हणतो, काहीही म्हणा. पण बर्थ व्हायच्या अगोदर जेव्हा ते वूममध्ये प्रेझेंट असेल त्यावेळेस आपण त्याला कन्सिडर करतो फिटस. असं हे फिटस कोणतं आहे, ते बेबी गर्ल आहे. जर बेबी गर्ल असेल तर, आता आपल्याला हे आपण अगोदरच सेक्स डिटर्मिनेशन नाही करू शकत, बट स्टील व्हेनेवर वी कन्सिडर first month of gestation, that means that fetus is only 1 month old and present inside the mother's womb. हे समजते, अगदी तिथपासून ही ओजेनेसिसची प्रोसेस स्टार्ट होते, म्हणून हे एवढं मागे जाऊन आपण परत पुढे येणार आहोत. बट सो ॲट दॅट टाइम दॅट फिमेल or baby girl's ovary contain 1700 primordial cells in the ovary. किती सापडणार आहेत आपल्याला, किंवा प्रायमॉर्डियल म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूयात प्रायमरी फॉलिकल, म्हणजे आपल्याला थोडेसे समजायला अजून सोपे जातील. प्रायमॉर्डियल चालतं, प्रायमरी चालतं, दे कंटेन्स द प्रायमरी फॉलिकल्स. कुठे, ओव्हरीमध्ये. मी काय बोलते समजते का. बर, आता हा झाला फर्स्ट मंथ. आता आपण सेकंड मंथला काउंट करूयात. इन द सेकंड मंथ ऑफ जेस्टेशन, किंवा हा वर्ड जर तुम्हाला हेवी वाटत असेल तर आपण असं म्हणूयात इन द सेकंड मंथ ऑफ एम्ब्रियॉनिक लाईफ. एम्ब्रियॉनिक लाईफ. आता मदरच्या वूममध्ये असणारा जो एम्ब्रिओ आहे, जो फिटस आहे, तो 2 month ओल्ड आहे. अँड नाव इट फर्दर फॉर्म 6 lakhs of primary follicles. इथे फक्त 1700 होते, इथे काय झालेत 6 लाख झालेत. म्हणजे वाढलेत का कमी झालेत, वाढलेत. आणि वाढणे याला आपण काय म्हणतो नेहमी, प्रॉलिफरेशन. सो इथे काय झालं त्यांचं, प्रॉलिफरेशन. कुणाचं प्रॉलिफरेशन झालं, जे प्रायमरी फॉलिकल्स असतील ते कुठे प्रेझेंट आहेत, ओव्हरीमध्ये. कुणाच्या, त्या बेबी गर्ल असणाऱ्या फिटसच्या. आणि ते फिटस कुठे, ते आता सध्या त्या मदरच्या वूममध्ये आहे. बरं, आता आपण हे प्रत्येक महिन्याला नाही घेत जाऊयात, आपण डिरेक्टली 5व्या महिन्यावरती जम्प करूयात. सो वेन वी कन्सिडर द 5th month of their embryonic life, or sometimes may get as 20 weeks. कधी कधी असं म्हणतात 5th month ऑफ एम्ब्रियॉनिक लाईफ असेल, कधी कधी म्हणतात 20 week. म्हणजे तो जो फिटस असतो तो किती ओल्ड आहे, तो 20 weekचा आहे. 4-25 5th month. बरं, ह्या ड्युरेशनमध्ये काय होतं, ते अजून वाढायला सुरुवात होतात आणि मग ते जाऊन पोचतात नियर अबाउट 6 to 7 millions ऑफ प्रायमरी फॉलिकल. आता परत 1700 होते, म्हणजे प्रॉलिफरेशन झालं, ते वाढत गेले, 6 लाख झाले. 6 लाखपासून 6 to 7 millions ऑफ फॉर्म झाले. म्हणजे आता अगेन परत हे काय झाले, इन्क्रीज होत झाले. जसजसं तो बेबी गर्लचा फिटस डेव्हलप होतोय, 1 month ओल्ड होता, 2 month ओल्ड होता, असं करत करतो जेव्हा 5th monthला पोहोचतोय, म्हणजे त्याने 20 week कंप्लीट केलेत. इनसाइड द वूम आहे अजूनही ही सिच्युएशन. सो ह्या केसमध्ये सुद्धा हे वाढले. दॅट मीन्स दे अंडरगोज द मल्टिप्लिकेशन. काय झाले, हे मल्टिप्लाय झाले. हे समजते. आता येऊयात आपण जेव्हा त्यांचा बर्थ होईल तेव्हा, म्हणजेच ॲट द बर्थ. इथे 1st month, 2nd month, 5th घेतला आणि आता आपण 9 month कंप्लीट झाले असं समजूया. सो ॲट
दी बर्थ होणे याला एक टर्म वापरली, पर्च्युरेशन. इट इज अ ॲक्शन ऑफ गिविंग बर्थ. म्हणजे इथे एक टर्म वापरली, जेस्टेशन असेल, इथे एक टर्म वापरली, म्हणजे टर्मिनॉलॉजीमध्ये सुद्धा खेळतोय आपण, जेणेकरून ह्या टर्मिनॉलॉजी आपल्याला फॅमिलियर वाटतील. सो ॲट द टाइम ऑफ बर्थ इट रिमेन्स ओनली ovary contains 2 millions of primary follicle. आता काय झालं रे, 6 to 7 मिलियन प्रायमरी फॉलिकल पासून आता राहिले 2 मिलियन. वाढले का कमी झाले? कमी झाले. आणि मग आपण जेव्हा हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी पाहत होतो तेव्हा तिथे एक टर्म पाहिली की जेव्हा हे प्रायमरी फॉलिकल खूप सारे डेव्हलप होतात आणि त्याच्यापैकी फक्त काहीच पुढे डेव्हलप होतात आणि मग बाकीचे काय होतात रे, बाकीचे रिमेनिंग प्रायमरी फॉलिकल्स आर स्टार्ट टू डीजनरेट अँड द डीजनरेशन ऑफ दीज प्रायमरी फॉलिकल्स इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज, ह्याला काय म्हणायचं, 6 ते 7 मिलियन्स ऑफ जे प्रायमरी फॉलिकल्स होते फक्त आता ते 2 मिलियनला राहिले, म्हणजे नक्की कमी झाले. आणि जेव्हा असे प्रायमरी फॉलिकल हळूहळू डीजनरेट व्हायला स्टार्ट होतात ह्याला टर्म केलं जातं ॲट्रेशिया. याच्या अगोदर सुद्धा सांगितलं, ही टर्म फार महत्त्वाची आहे. याच्यावरती आपण एक MCQच्या आत्ता रिसेंटली ज्या टेस्ट घेतल्या त्याच्यामध्ये आपण ॲट्रेशियावरती एक MCQ विचारला होता, इम्पॉर्टंट आहे. बर्थला येऊन पोचले ते. And now at or till puberty means what? बघा आता इथे मदरच्या वूममध्ये हा फर्स्ट मंथ चालू होता, देन सेकंड मंथला आलो, 5th मंथला आलो, इथे बर्थ टाईम म्हणजे 9 मंथ आणि सर्टन वरचे जे डेज असेल ते कंप्लीट झाले. इथे बेबीचा बर्थ झाला. बर्थ झाल्यानंतर हळूहळू ती बेबी गर्ल डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली, 1 year ओल्ड झाली, आता इयर चालल्या, 1 year ओल्ड झाली, 2 year ओल्ड झाली, असं करत करत वेन दॅट गर्ल हिट्स द प्युबर्टी म्हणजेच वेन इट रिचेस टू हर मॅच्युअर फेज, आणि तेव्हा टिल प्युबर्टी इट रिमेन्स 60K to 80K primary follicles in the ovary. बर्थच्या वेळेला आकडा होता तो वेगळा, जेव्हा ती गर्ल तिथे त्या प्युबर्टीला जाऊन पोचते, म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून ते कमी झाले. अँड द मोस्ट 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 इम्पॉर्टंट थिंग इज after birth there is no primary follicle is get formed. एकदा त्या बेबी गर्लचा बर्थ झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये नव्याने कधीही प्रायमरी फॉलिकल्स डेव्हलप होत नाहीत. आणि म्हणजेच ह्या oogenesisच्या प्रोसेससाठी अगदी सुरुवात कुठून झाली माहिती आहे, जेव्हा ती बेबी गर्ल किंवा तो फिटस जो गर्लचा होता तो मदरच्या वूममध्ये होता, 1 month कंप्लीट केल्यापासून त्यांच्यामध्ये प्रायमरी फॉलिकल्स डेव्हलप व्हायला स्टार्ट होत आहेत. चला परत एकदा, फर्स्ट मंथला 1700 एवढे दिसले होते आपल्याला, सेकंड मंथला 6 lakhs हे प्रायमरी फॉलिकल मिळाले, 5th मंथला हे सर्वात जास्त होते 6 to 7 मिलियन्स. त्या बेबीचा बर्थ होईपर्यंत किंवा बर्थ टाईमला 2 मिलियन्स राहिले. आणि मग मात्र एक इम्पॉर्टंट गोष्ट कळाली आपल्याला की एकदा त्या बेबी गर्लचा बर्थ झाल्यानंतर मात्र त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या ओव्हरीमध्ये नव्याने प्रायमरी फॉलिकल्स फॉर्म होत नाही. आणि बर्थ झाल्यानंतर जेव्हा ते 12 किंवा 13 वर्षापर्यंत जाऊन पोहोचतील, म्हणजे त्यांचं जेव्हा मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होईल किंवा मेनार्क स्टार्ट होतील म्हणजे प्युबर्टीमध्ये येतील, तेव्हा किती राहिले हे 60K to 80K म्हणजे 60,000 to 80,000. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा नंबर दिला 40,000. अदर जर तुम्ही रिसर्च पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये मात्र हा जो काही नंबर आहे तो दिला जातो 60K to 80K. रादर जर तुम्ही MCQ पाहिले त्याच्यामध्ये जर ऑप्शनमध्ये असेल तर ह्या ऑप्शनला करेक्ट दिलं जातं. सो परत एकदा याच्यावरती थोडंसं हलकंसं फोकस करणार आहे, ठीक आहे. नाव 60K to 80K पर्यंत आले, म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट थिंग्स दिसल्या त्याच्याबद्दल बोलूयात आपण. इथून बर्थ होईपर्यंत डेव्हलपमेंट होत होती, बर्थला आल्यानंतर डेव्हलपमेंट थांबली
आणि त्याच्यानंतर प्युबर्टीमध्ये आल्यानंतर मग तिथून पुढे oogenesisची पुढची प्रोसेस दिसणार आहे. हा प्रायमरी फॉलिकल म्हणजे एक आहे का? नाही. त्या प्रायमरी फॉलिकलपासून मग तो सेकंडरीपासून मग तो टर्शरीपासून तो बनणारे मॅच्युअर ग्राफिन फॉलिकल, आणि जेव्हा हा मॅच्युअर ग्राफिन फॉलिकल ब्रेक होईल तेव्हा त्याच्या आतमध्ये सेकंडरी ओसाइट असतो, आणि हा सेकंडरी ओसाइट म्हणजे सुद्धा एक नाही. म्हणजे अर्धी प्रोसेस oogenesisची कुठे आहे? मदरच्या वोममध्ये, त्या बेबीचा बर्थ होईपर्यंत. आणि अर्धी प्रोसेस कुठे चालू झाली माहिती? त्या प्युबर्टीच्या नंतर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं? ह्याच्यामध्ये आपल्याला गॅप दिसला. दॅट मीन्स ऑल चेंजेस टेक्स प्लेस इन द 2 स्टेजेस. 2 वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपल्याला हे सर्व चेंजेस दिसतात. मग हे काय असतील? बिफोर बर्थ अँड आफ्टर बर्थ आणि हे फक्त आणि फक्त स्पेशल केसमध्ये दिसतं, म्हणजेच फिमेल फिटसमध्ये दिसतं. आपल्याला मेलमध्ये मात्र ह्या अशा काहीही गोष्टी दिसत नाही. कसं ते थोडंसं कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये आपण तिथेही पाहणार आहोत. दॅट मीन्स देर आर सर्टन चेंजेस इन द ओव्हरी ऑफ दॅट फीटस. दॅट मीन्स बिफोर बर्थ. त्या बेबी गर्लचा बर्थ व्हायच्या अगोदरच जेव्हा ते एम्ब्रियॉनिक स्टेजेसमध्ये असेल तेव्हा त्यांच्यामध्ये बरेचसे चेंजेस होताना दिसतात. सो दे आर शोईंग सर्टन काइंड ऑफ चेंजेस. अँड इथे मात्र मध्ये ब्रेक झाले. अँड आफ्टर बर्थ दॅट मीन्स वेन दे रीचेस ॲट देअर प्युबर्टी. जेव्हा ते प्युबर्टीला पोहोचतील मग जाऊन त्यांचे चेंजेस दिसतात. म्हणजे ह्या 2 स्टेजेसला दिसतात. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं? There is break between the period time of birth and puberty. ब्रेक आला कुठे? पिरियड टाईम म्हणजे कोणते? एक तर टाईम ऑफ बर्थ आणि दुसरा प्युबर्टी. म्हणजे आता इथे मी असं सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला, हे स्टार्टिंगचे मंथ होते. हा 1 month 2 month 3 month 4 month 5 month 6 7 8 9. सपोज आपण हे असं म्हणूयात की हे 9 month कंप्लीट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. इथे काय झाला? ह्या बेबीचा झाला बर्थ. ह्या ड्युरेशनमध्ये काय झाला? पर्च्युरेशन परफॉर्म झालं, म्हणजे त्या बेबीचा बर्थ झाला. आणि मग इथून पुढे परत मग आता ते 1 year ओल्ड झाले, 2 years असे करत करत सपोज इथे 10 झाले, 11 झाले, 12 झाले और 13 झाले. 12 ते 13 वयवर्ष असताना फिमेल गर्ल ह्या मॅच्युअर होतात. म्हणजे काय झालं? इथे oogenesis प्रोसेस स्टार्ट झाली होती, इथे येऊन थांबली आणि त्याच्यानंतर इथून इथपर्यंत होती आणि त्याच्यानंतर परत इथून 13 पासून पुढे त्यांच्यामध्ये परत ही स्टार्ट राहील. म्हणजे देर इज अ ब्रेक इन बिटवीन बर्थ अँड प्युबर्टी. म्हणजे मग आता ह्याला आपण कंटिन्युअस प्रोसेस म्हणूयात का? नाहीच म्हणणार. आणि म्हणून ह्याला काय म्हणतोय आपण इथे? इट इज डिसकंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे काय? आता ह्याच्यामध्ये दिस oogenesis स्टार्ट्स इन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट और द एम्ब्रियॉनिक स्टेज. At birth it stops, थांबली, and it again restart once it reaches the puberty. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये oogenesis स्टार्ट झालं होतं. सुरुवात झाली प्रायमरी फॉलिकल्स तयार व्हायला, म्हणजे oogenesisला सुरुवात झाली. सुरुवात झाली. बर्थ झाल्यानंतर मॅच्युअर होईपर्यंत थांबली, म्हणजे मध्ये डिसकंटिन्यू झाले आणि परत त्याच्यानंतर कंटिन्यू होते. आणि म्हणून याला डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हटलं जातं. हे समजतंय का? बरं, आता मला थोडंसं स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis यांच्याबद्दल बोलूयात. इन केस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इट इज नोन ॲज कंटिन्युअस प्रोसेस. मला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं की स्पर्मॅटोजेनेसिस आहे काय. काय आहे हे? स्पर्म प्रोड्यूस होतील, फिमेल गॅमेट तयार झाले. हे केव्हा होतात? दिस स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट व्हेन मेल हिट्स देअर
प्युबर्टी. म्हणजे जेव्हा हे त्यांच्या प्युबर्टीला पोचतील तेव्हा तिथपासून एक कंटिन्युअसली गोज ऑन. ही तिथून पुढे काय होते, तशीच कंटिन्यू फॉर्ममध्ये त्यांच्यामध्ये एकदा स्पर्म प्रोड्यूस होण्याची प्रक्रिया स्टार्ट झाली की तिथून पुढे मात्र ती कंटिन्युअस फॉर्ममध्ये होताना दिसते. सुरुवात कुठून झाली त्यांची, प्युबर्टी. त्यांचा स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे, स्पर्मॅटोजेनेसिस केव्हापासून सुरुवात होते, स्पर्मॅटोजेनेसिस त्यांच्यामध्ये प्युबर्टीमध्ये. आणि एकदा स्टार्ट झाली की ती कंटिन्युअस फॉर्ममध्ये स्टार्ट राहते, म्हणून तिला म्हटलं कंटिन्युअस प्रोसेस. आता येऊयात आपण फिमेलकडे. फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रोसेस, तोच तर आपला आजचा टॉपिक आहे, ती आहे oogenesis. दॅट इज ट्रू. काय तयार होणार आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये तयार होतात फिमेल गॅमेट, पण यांच्यामध्ये मात्र ट्रॅजेडी. कसं, एम्ब्रियॉनिक जी लाईफ होती तिथपर्यंत oogenesis प्रोसेस स्टार्ट झाली, इट्स अ एम्ब्रियॉनिक लाईफ. त्याच्यानंतर हा मधला जो पिरियड होता, बर्थ पिरियड टू द मॅच्युअर फेज, हा मधला. म्हणजेच हा कुठे असेल, अगदी 0 इयर ओल्डपासून हा 12 to 13 इयर ओल्डपर्यंत, जन्मल्यापासून ते 12 ते 13 वर्ष होईपर्यंत हा पिरियड सर्वांमध्ये डिफरंट असतो. प्रत्येक फिमेल ही डिफरंट एजला त्यांच्या प्युबर्टी स्टेजमध्ये जाऊन पोचते. आणि मग मात्र इथून पुढे जेव्हा त्यांची ही प्युबर्टी फेज किंवा मॅच्युअर फेज स्टार्ट होते, इथे काय झालं होतं, oogenesis स्टार्ट झाले. बर्थ झाल्यानंतर मॅच्युअर फेजला येईपर्यंत हे थांबले होते आणि परत oogenesis प्रोसेस स्टार्ट होते. आणि अशा पद्धतीने oogenesis प्रोसेस कंप्लीट होते. मी परत सांगते, हे फक्त प्रायमरी फॉलिकल आहेत. आणि जेव्हा प्युबर्टीला पोचतात ना, तेव्हा त्या प्युबर्टीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, फार फोकस द्यायचा आहे मेन्स्ट्रुअल सायकलवरती, फार 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 अल्ट्रा इम्पॉर्टंट, 10 स्टार इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये तो मॅच्युअर ग्राफिन फॉलिकल ओव्ह्युलेशनला रप्चर होतो, आतमधला सेकंडरी oocyte रिलीज होतो. आणि मी तेव्हा तिथे वारंवार सांगितलं, इट इज नॉट रिलीज ऑफ एग, देर इज अ रिलीज ऑफ सेकंडरी oocyte. म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी, टर्शरी टू मॅच्युअर ग्राफिन फॉलिकल, आपण ह्या स्टेजेस पाहिल्या पहा. आणि मग तिथून तो रप्चर झाल्यानंतर आतमधला सेकंडरी oocyte, आणि हे फर्दर वेगवेगळ्या प्रोसेसमधून जात असतात. म्हणजेच oogenesis जेव्हा प्युबर्टीला पोहोचतील तेव्हा, आता म्हणजे थ्रूआउट त्यांची जी जर्नी आहे ती, तो सर्वात पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन फेज आहे, मग त्यांची ग्रोथ फेज आहे, आणि थर्ड असणारे ती आहे त्यांची मिओसिस फेज. जेव्हा ह्या तीनही फेजेस कंप्लीट करतील मग जाऊन तो कंप्लीट एग डेव्हलप होतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा कंडिशन आहे. पहिल्यांदा हा हाफ पार्ट समजतोय का, का आपण ह्याला डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हटलो. हा डिसकंटिन्युअस जो वर्ड इथे लिहिला आहे ते समजण्यासाठी आपला हा एवढा सगळा केलेला उद्योग आहे. हे समजले सर्वांना. आणि मग आता आपण पाहणार आहोत की oogenesis हे बेसिकली 3 वेगवेगळ्या फेजेसनुसार कसं परफॉर्म होतं. आणि याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे माहिती असलं पाहिजे की आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सुद्धा 2 फेजेस पाहिले आणि ह्या 2 फेजेसचे परत पुढे सब फेजेस पाहिले. पहिल्यांदा काय पाहिलं, त्यांच्यामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशनची फेज पाहिली, ग्रोथ फेज पाहिली आणि मॅच्युरेशनची पाहिली. आणि दुसऱ्या फेजमध्ये स्पर्मिओजेनेसिस म्हणजे जे स्पर्मॅटिड होते त्यांच्यापासून स्पर्म तयार होण्याची प्रोसेस. आणि जेव्हा हे रिलीज होतील इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्यूबल, त्याला टर्म वापरली होती स्पर्मिएशन. 3 वेगवेगळ्या, त्यांच्यामध्ये फक्त 3 असेल, पण त्या 3 मध्ये सुद्धा काहीतरी मध्ये वेगवेगळ्या थिंग्स कशा येतात ते आपण पाहणार आहोत. बिफोर दॅट एवढा पार्ट समजलाय, ठीक आहे. डिसकंटिन्युअस म्हटलो हे आपल्या माइंडमध्ये कायम लक्षात राहिलं पाहिजे. जेव्हा तो फीचर्स 1 मंथ ओल्डचा आहे तिथपासून ही oogenesis स्टार्ट होतीये, ती फर्दर म्हणजे मधल्या काही पार्टमध्ये ती थांबली आणि मग त्याच्यानंतर परत कंटिन्यू झाली. म्हणून ही थ्रूआउट कंटिन्युअस नाही म्हणणार आपण, याला म्हणतो डिसकंटिन्युअस. म्हणजे पहिल्यांदा होती मग नव्हती आणि मग परत कंटिन्यू झाली, सो डिसकंटिन्युअस फॉर्ममध्ये. चला आता आपण पाहणार आहोत आपली ॲक्च्युअल oogenesisची प्रोसेस. इझी आहेत, एवढ्या डिफिकल्ट नाही आहेत, पण स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis दोघांनुसार जर मी कम्पेअर करून पाहिलं तर oogenesisवरती मॅक्सिमम MCQ विचारले जातात, कारण स्पर्मॅटोजेनेसिस इझी वाटतो. बरं, इथे स्टार करून ठेवलेला पॉईंट आपण लक्षात ठेवला. एकदा बर्थ झाल्यानंतर प्रायमरी फॉलिकल्स डेव्हलप होत नाहीत. बर्थ झाल्यानंतर oogenesis प्रोसेस पुढे
परफॉर्म होते का? नाही. होत असेल तर केव्हा परफॉर्म होईल? जेव्हा ते त्यांच्या प्युबर्टीला जाऊन पोहोचतील. चला, oogenesis it get performed with the following 3 stages, or we can say the phases. The first one is multiplication phase. Very simple. It is same as that of spermatogenesis. दुसरी आहे ती आहे ग्रोथ फेज. आणि तिसरी जी आहे ती मात्र असते मॅच्युरेशन फेज. आपण ना आपल्याला आता तिथे जागा लागणार आहे, सो इथेच वापरूयात. दुसरी होती आपली ग्रोथ फेज आणि तिसरी असते मॅच्युरेशन फेज. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पण असंच होतं, अशाच पद्धतीने होतं. फक्त त्यांच्यामध्ये हे झाल्यानंतर मॅच्युरेशन फेज नंतर त्यांच्यामध्ये तयार झालेला प्रॉडक्ट होता तो होता स्पर्मॅटिड. आणि स्पर्मॅटिड इट डज नॉट लुक लाईक अ स्पर्म, सो त्यांचं कन्व्हर्जन होऊन त्याला टेल वगैरे फॉर्म होणं, ह्याला आपण नाव दिलं होतं स्पर्मिओजेनेसिस. ॲक्च्युअल स्पर्म प्रोड्यूस होण्याची प्रक्रिया. ह्याच्यामध्ये मात्र असं काही नाही आहे. आता ह्या प्रत्येक प्रोसेसमध्ये काय होतं आहे? इन मल्टिप्लिकेशन फेज it undergoes the mitotic cell division. म्हणजे हे खूप सारे वाढत जाणार. मायटोटिकमध्ये काय होतं? सिम्पली सेल डिव्हिजन परफॉर्म होत जातं, इक्वल सेल डिव्हिजन होतं आणि एक म्हणजे हायर अमाऊंटमध्ये आपल्याला त्यांच्यापासून त्या फर्दर डेव्हलप झालेल्या दिसतात. मल्टिप्लिकेशन फेज. ग्रोथ फेजमध्ये मात्र काय होतं? ग्रोथ फेजमध्ये त्या ज्या सेल असतात, म्हणजे इथे आपल्याला oogonia ज्या फॉर्म झालेल्या दिसणार आहेत, ह्या ज्या काही oogonia असतील ही साईजमध्ये वाढत जाते. ग्रोथ आहे ना, सेम जशी आपण स्पर्मॅटोगोनियाच्या फॉर्ममध्ये पाहिली होती. ती एक जी सेल असते म्हणजे जे 4 पहिल्यांदा डेव्हलप होतात त्याच्यापैकी एकाचं सिलेक्शन होतं आणि एक असेल ती पुढे मोठी साईजमध्ये डेव्हलप होते आणि ती साईजमध्ये वाढते. तर इन केस ऑफ फिमेल देर इज व्हायटेलोजेनेसिस टेक्स प्लेस. व्हायटेलोजेनेसिस. अँड ड्यू टू द व्हायटेलोजेनेसिस म्हणजे काय? यॉक फॉर्मेशन. आता हे यॉक काय असतं? एग माहिती ना आपल्याला, हेंचं जे एग असतं ते. हा झाला सपोज एक ओव्हल शेप एगचा, थोडा मोठाच झाला आहे. आणि जर आपण ह्याला बॉईल केलं, बॉईल केल्यानंतर जर आपण ह्याला पाहिलं, आपला एग फारच मोठा झाला आहे, समजून घ्याल तुम्ही. ओके, हे एक एग होता हेनचा, कोंबडीचा अंड. बॉईल केलं, बॉईल केल्यानंतर त्याला आपण एक सेक्शन दिला. सेक्शन दिल्यानंतर हा जो काही आतमधला पार्ट आहे ह्याला काय म्हणतो आपण? हा असतो मधला यॉक. मग एग म्हटलं की त्याच्यामध्ये यॉक फॉर्मेशन आलं. तसं फिमेल एगमध्ये सुद्धा यॉक फॉर्मेशन असतं, बट इट इज व्हेरी 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 लेस यॉक इज प्रेझेंट. आणि म्हणून याला एक टर्म वापरली जाते, त्याला म्हटलं तर मायक्रोलेसिथल. ह्युमन ओव्ह्यूम इज मायक्रोलेसिथल. म्हणजे काय, कसं असतं हे आपण पुढे पाहणार आहोत, सो डोंट वरी. ग्रोथ का वाढली त्या सेलची? कारण व्हायटेलोजेनेसिस प्रोसेस होते. ही प्रोसेस होते म्हणजे काय तयार होतं आहे? यॉक तयार होत आहे. पण मात्र हे यॉक फॉर्मेशन कसं असतं? फार कमी अमाऊंटवरती असतं, पण तरी पण ती जी सेल काय होते? सेल ग्रो होत जाते, साईजमध्ये वाढते. ग्रोथ फेज. आणि मॅच्युरेशन फेजमध्ये काय होणार आहे? इट अंडरगोज द मियोटिक डिव्हिजन. आणि आपल्याला माहिती आहे मियोटिक डिव्हिजन हे एकटा असतो का? 2 असतात त्यांच्यामध्ये. म्हणजे पहिला असतो मियोसिस 1 अँड द सेकंड वन इज मियोसिस 2. मग जर आपण ह्याला रिडक्शनल सेल डिव्हिजन म्हटलं तर ह्याला म्हणणार आपण इक्वेशनल सेल डिव्हिजन. हा रिडक्शन आहे. याच्यामध्ये सुद्धा पुढे तिथे लागणार आहे, तर म्हणून मी इथेच नोट डाऊन करून ठेवते. ह्याच्यामध्ये सुद्धा कोण कोण सापडतात आपल्याला माहिती आहे? मियोसिस 1 मध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. आणि जे 11चे स्टुडंट आहेत आपले त्यांना माहिती, आपण ह्याला लक्षात ठेवताना पी मॅट वापरला होता.
काय वापरला होता? टी-मॅट. आणि प्रोफेज 1 ह्याला जर कन्सिडर केलं, ह्यांना सरांना आपण असंच म्हणतो ना, P1, M1, A1, T1 हे पहिले आहेत. मिओसिस 1च्या फेजमधले ह्या पहिल्या फेजेस आहेत. आणि P1 मध्ये सुद्धा आपण ह्याला असं लक्षात ठेवलं होतं, लेजा पॅ डी स्क्वेअर. ज्यांना आठवत असेल त्यांना, लेजा पॅडी स्क्वेअर. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. मी हे का लिहिलं आहे याचा रेफरन्स आपल्याला पुढे वापरायचा आहे. इथपर्यंत समजते. आपल्याला सिम्पली एवढं कळालं की जो oogenesis प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ओव्हम फॉर्म करणार आहोत, ह्यांनासुद्धा 3 फेजेस लागतात. मल्टिप्लिकेशन, ज्याच्यामध्ये मायटोसिस परफॉर्म होईल, मल्टिप्लाय होतील. नंतर येणारे ग्रोथ फेज, तिथे मात्र यॉक फॉर्मेशन दिसतं, फार कमी अमाऊंटवरती असतं पण असतं. सेल ती काय होते? वाढते. आणि मग जेव्हा ते मॅच्युरेशन फेजला जातील तेव्हा मात्र ते काय परफॉर्म करतात? तेव्हा ते परफॉर्म करतात मिओसिस. मग त्याच्यामध्ये मिओसिस 1 पण येतो जो रिडक्शनल सेल डिव्हिजन दाखवतो, आणि मिओसिस 2 पण येतो ज्याच्यामध्ये ते इक्वेशनल सेल डिव्हिजन दाखवतात. जाऊयात आपल्या oogenesis प्रोसेसला. आता आपण इथे पाहूयात आपली oogenesisची प्रोसेस. आता याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक सेल घ्यावी लागेल, तिला आपण म्हणणार आहोत प्रायमरी जर्मिनल सेल. एक सेल घेतली आपण इथे दाखवूयात. एक सेल कन्सिडर केली, हा त्याचा न्यूक्लियस पार्ट. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काय त्यांचे जेनेटिक मटेरियल, न्यूक्लिओप्लाझम अँड अदर थिंग्स असेल त्या, ह्याला नाव काय दिलं आहे आपण? प्रायमरी जर्मिनल सेल. कशी असणार आहे ही? डिप्लॉइड. बरं, ही सेल अंडरगोज द फर्स्ट फेज. फर्स्ट फेज काय आहे? मल्टिप्लिकेशनची. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? मायटोसिस परफॉर्म होतं आहे. मायटोसिस परफॉर्म होतं आहे म्हणजेच सेम जशाच्या तशा त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या जेनेटिक मटेरियल इक्वल डिस्ट्रीब्यूट होणारं अशा पद्धतीने डॉटर सेल फॉर्म होतात. अँड देअर डॉटर सेल अगेन फर्दर अंडरगोज सेम अशाच पद्धतीने. आता थोडेसे खालीवर होतील किंवा शेपमध्ये थोडेसे चेंजेस, पण आपण त्याला कन्सिडर करतोय. ठीक आहे. ही संपूर्ण फेज ह्याला काय म्हणूयात आपण? इट्स अ फर्स्ट फेज. काय नाव दिलं होतं त्याला आपण? मल्टिप्लिकेशन फेज. ही झाली आपली मल्टिप्लिकेशनची फेज. ओके. आता आपण जाणार आहोत ह्यांच्यापासून हे जे काही फॉर्म होणार आहेत ह्यांना नाव देऊयात आपण. दे आर oogonia. हे पण कसे आहेत? 2n फॉर्ममध्ये. ही फर्स्ट मल्टिप्लिकेशनची जी फेज होती ह्याच्यामध्ये नक्की झालं आहे काय? त्यांनी मायटॉसिस परफॉर्म केलं. आपण इथेच देऊयात म्हणजे ती जागा वापरता येईल आपल्याला. इथे काय परफॉर्म केलं आहे त्यांनी? मायटॉसिस. मायटॉटिक सेल डिव्हिजन दाखवलं आहे तो. आता जर स्पर्मॅटोजेनेसिस आठवत असेल तर तिथे सुद्धा आपण काय केलं होतं? प्रायमरी फॉलिकल सेल वापरली, त्याच्यापासून इथे तयार झाल्या होत्या त्या होत्या स्पर्मॅटोगोनिया. आता ह्या ज्या काही सेल आहेत ह्या दुसऱ्या फेजमध्ये जाणार आणि दुसरी फेज आहे आपली ग्रोथ फेज. दॅट मीन्स ओनली वन सेल अंडरगोज द or that single cell they increase in their size. By that time it undergoes the growth phase. म्हणजे ही झाली आपली दुसरी ग्रोथ फेज. मग ह्या फेजमध्ये काय होतं? जसं मी इथे मेन्शन केलं होतं सेम वेमध्ये, ड्यू टू द व्हायटेलोजेनेसिस देर इज अ यॉक फॉर्मेशन. मग ही जी ग्रोथ होते ती नक्की किती ग्रोथ होते? त्या ग्रोथला त्याचा पॅरामीटर म्हणजे तो कसा आहे तो पाहूयात. दे इन्क्रीज 200 टाइम्स इन ह्युमन ओव्हम. जर मी ह्युमन ओव्हमबद्दल बोलत असेल, ह्युमन एकबद्दल बोलत असेल, त्यांच्या ग्रोथ फेजमध्ये जी अगोदर सेल होती ती पुढे किती ग्रो झाली माहिती? 200 टाइम्स. अगेन there is also increase in size 200 times in hens. हेन असतात ना कोंबडी, त्या कोंबडीचं जे अंड असतं ते, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सेकंड फेजमध्ये यॉक फॉर्मेशनच्या ड्युरेशनला किंवा ग्रोथ फेज ही 200 टाइम्स मोर अशी डेव्हलप झालेली दिसते. देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ 2000 टाइम्स इन फ्रॉग.
फ्रॉगमध्ये मात्र त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलपमेंट झाली. अँड 20,000 टाइम्स मोर इन बर्ड्स. बर्ड्समध्ये सर्वात जास्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. व्हेरायटीज सॉरी बर्ड्स नाही आहे, आपण इथे ह्याला म्हणणार आहोत ड्रॉसोफिला, कारण हेन आणि बर्ड्स एकाच याच्यामध्ये येतील. हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर द ड्रॉसोफिला. नाव ड्रॉसोफिला म्हणजे कोण? जे आपल्या फ्रूट फ्लाईज असतात ना, छोट्या छोट्या ज्या फ्रूट फ्लाईज असतात त्यांच्यामध्ये जेव्हा हे oogenesis फॉर्म होईल, हे फॉर्म होताना जेव्हा ते ग्रोथ फेजला येतील तेव्हा त्यांची जी सेल असते ती ग्रो होते. ती किती ग्रो होते माहिती आहे? 20,000 टाईप्स. जर तुम्ही त्या फ्रूट फ्लाईज पाहिल्या असेल तर अगदी छोट्याशा असतात, अशा फळांवरती इकडे तिकडे फिरताना दिसतात आपल्याला, त्या ड्रॉसोफिला. त्यांच्यामध्ये एवढे. आता ही इन्फॉर्मेशन ॲज इट इज एवढी इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला, फक्त इंटरेस्ट कुणामध्ये माहिती आहे? आपल्याला ह्युमन ओव्हनमध्ये. हे होतं आहे म्हणजेच पुढे जाऊन आपल्याला कोण डेव्हलप झालेला दिसतोय? तो आहे प्रायमरी oocyte. एक आपण इथे थोडासा, आता आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून आपण इथे हा थोडा ह्याच्यापेक्षा आपण मोठा दाखवला आहे साईजमध्ये. हे आतमधलं त्यांचं जे जेनेटिक मटेरियल असेल ते. हा आहे प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyteसुद्धा कसं आहे? डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड का आहे? कारण हे फक्त ग्रो होतं आहे म्हणजे ह्या सेलपासून इथपर्यंत येताना ह्यांच्यामध्ये काय होतं आहे? तर यांच्यामध्ये व्हायटॅलोजेनेसिस होतं आहे. व्हायटॅलोजेनेसिस काय आहे? तर यग फॉर्म व्हायला स्टार्ट होतात. पण हे ह्युमनच्या केसमध्ये अगदी थोडेसे असतात. आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये ह्युमन एगचं स्ट्रक्चर पाहायचं आहे, सो तेव्हाही लक्षात येईल तुम्हाला की ते किती स्मॉल फॉर्ममध्ये असतात ते. बरं, आता इथे आपली ही सेकंड फेज तर कंप्लीट झाली, हा पार्ट्स. तिसऱ्या फेजमध्ये काय सांगितले त्यांनी आपल्याला? दे अंडरगोज द मॅच्युरेशन फेज. आता इट अंडरगोज द मॅच्युरेशन फेज, दॅट मीन्स दे एंटर इन द सेल डिव्हिजन. बट सेल डिव्हिजन कोण येतो? मिओसिस. मग आता जेव्हा ते मिओसिसमध्ये एंटर करतात त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा परफॉर्म करतात मिओसिस 1. मिओसिस 1 परफॉर्म करतात म्हणजेच ते रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे. इथे 2n होते, रिड्यूस होऊन काय मिळणार आहेत आपल्याला? हॅप्लॉइड मिळणार आहेत. पण देर इज अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझम. मी कुणाबद्दल सांगते ते एकदा परत पहा. एक छोटीशी सेल तयार होते, आतमधलं न्यूक्लियस वगैरे सेम आहे आणि ही जी दुसरी सेल आहे ही मात्र साईजमध्ये मोठी असते. हे काय झाले? तिसऱ्या टप्प्यामध्ये आले. मी तिसरा टप्पा इथे दाखवते. इट्स अ थर्ड फेज. याचं नाव होतं मॅच्युरेशन फेज. आणि ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये काय झालं होतं? तर इथे परफॉर्म होणार आहे मिओसिस. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय झालं? तर व्हायटॅलोजेनेसिस झाला, साईजमध्ये ग्रो झाली, दॅट्स इट. का झाली? तर त्याचं कारण हे, इथे मायटोसिस, इथे व्हायटॅलोजेनेसिस, इथे मिओसिस. मिओसिस होतं आहे म्हणजे इथे काय परफॉर्म झालं आहे? ह्या इथून इथपर्यंत येण्याच्या पार्टपर्यंत इट्स अ मिओसिस 1. मिओसिस 1 झाला, रिड्यूस झाले, रिडक्शनल सेल डिव्हिजन दिसलं म्हणजे हे जे तयार झालेत ह्यांना म्हणणार आहोत आपण सेकंडरी oocyte. अँड दिस सेकंडरी oocyte दे आर हॅप्लॉइड इन नेचर. प्रायमरी oocyte जेव्हा मिओसिस 1 परफॉर्म करतात तेव्हा त्यांचं सायटोप्लाझम, हे सायटोप्लाझम आहे त्यांचं, राईट. हा जो सायटोप्लाझमचा पार्ट आहे ना तो याच्यामध्ये फार कमी अमाऊंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला नाही, याच्यामध्ये मात्र सायटोप्लाझम जास्त आहे, एवढाच काय तो डिफरन्स. आणि मग द सेल which is smaller in size, or we can say the less cytoplasm cell, it is known as first polar or polar body. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. एक तयार झाली ती फर्स्ट पोलर बॉडी आणि दुसरी जी आहे ती सेकंडरी oocyte. आता तुम्हाला लक्षात येईल जेव्हा ओव्युलेशन होतं, when the mature graphene follicle get rupture, there is a release of secondary oocyte. हा सेकंडरी oocyte तिथे आपल्याला रिलीज होताना दिसतो. म्हणजे हा सेकंडरी oocyte म्हणजे आपला एग नाही आहे. हे जे इथे प्रायमरी जर्मिनल सेल वापरले म्हणजेच आपले जे प्रायमरी फॉलिकल असेल त्याची सुरुवात कुठून झाली होती?
त्या फर्स्ट मंथ ऑफ जेस्टेशनपासून. मग त्याच्यानंतर ती बर्थपर्यंत येऊन थांबली होती आणि मग मॅच्युरिटीला काय झालं, तिथून पुढे हे फर्दर डेव्हलप होताना आपल्याला बेसिकली दिसून येतात. प्युबर्टीमध्ये बेसिकली काय होतात की ह्या ज्या काही प्रायमरी oocytes असतील तिथून त्या सेकंडरी oocytesपर्यंत येऊन पोचतात आणि मग इथून पुढचा टप्पा घडतो ते म्हणजे जर इन केस स्पर्म सेलनी एंटर केलं इथे तर इथून पुढे मिओसिस 2 परफॉर्म होताना दिसतं. इथे एक इम्पॉर्टंट टर्म आपण अशी वापरणार आहोत इथे, oogenesis is arrested in leptotin of prophase 1 of meiosis 1. हे काही समजते? अरेस्ट करणे म्हणजे तिथेच इमिजिएटली स्टॉप होणे. इथे oogenesisची जी प्रोसेस असते ती काय होते, तिथेच स्टॉप होते. कारण आपण पाहिलं सेकंडरी oocyte म्हणजे प्रायमरी फॉलिकल असतील, सेकंडरी आले, सेकंडरी टू टर्शरी आले, हे डेव्हलपमेंट होताना दिसते आपल्याला. ही डेव्हलपमेंट केव्हा दिसणार आहे, प्युबर्टीच्या एजमध्ये. प्युबर्टीमध्ये ही जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हा सेकंडरी oocyteपर्यंत येऊन पोचलो, पण मध्ये ब्रेक सांगितला होता आपण, सुरुवातीला प्रायमरी फॉलिकल तयार झाले होते. प्रायमरी फॉलिकलपासून ते इथे पोचेपर्यंत मध्ये जो गॅप होता तिथे सांगितलं आपण अरेस्ट झाले, ते थांबले टेम्पररी, म्हणून ते डिस्कंटिन्यूस होते. कुठे थांबले, मिओसिसच्या 1 मध्ये. मिओसिसच्या 1 मध्ये कुठे, प्रोफेज 1 मध्ये. प्रोफेज 1 मध्ये कुठे, लेप्टोटिनला आणि सॉरी नॉट लेप्टोटिन, इट्स अ डिप्लोटिन. वेर इट इज, लेप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन. ओके सॉरी, इट्स नॉट लेप्टोटिन, इट्स डिप्लोटिन. सो सॉरी, डिप्लोटिन. अगेन इम्पॉर्टंट, चुकून याच्यावरती MCQ विचारला तर मला हे लक्षात राहिलं आहे. मिओसिस 2 फेजेस, मिओसिस 1, मिओसिस 2. इन मिओसिस 1 अगेन देर आर द 4 सब फेजेस, प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 अँड टेलोफेज 1. इन प्रोफेज 1 अगेन देर आर सब फेजेस. आपण त्याला लक्षात ठेवलं होतं, ले जा पॅ डी स्क्वेअर म्हणजे 2 वेळा डी आला. एली लेप्टोटिन, देन झायगोटिन, पॅकिटिन, देन होता डिप्लोटिन आणि डायकॅनेसिस. सो डिप्लोटिनच्या फेजपर्यंत येऊन पोचतात आणि तिथे स्टॉप होतात. आणि मग वेन देर इज अ एंट्री ऑफ स्पर्म सेल, मग तिथून पुढे हे पटापट कामाला लागायला सुरुवात होतात. म्हणजे काय, जेव्हा स्पर्म सेलची एंट्री होईल तेव्हा सेकंडरी oocyte परत पुढचा फेज बाकी ना आपला, हा मिओसिस 1 असेल. मग मात्र इथे काय दिसणार आहे आपल्याला, मिओसिस 2 दिसेल आणि मग मात्र मिओसिस 2 मध्ये ऊटेड फॉर्म होतं. म्हणजेच काय, ओव्हर, म्हणजेच काय, एक सेल. चला ह्याला पाहूयात आपण. ह्याला सांगितलं आपण इन द सेकंड, इथपर्यंत थांबले होते. कुठे थांबले ते, डिप्लोटिनला. डिप्लोटिन कुणाची फेज आहे, प्रोफेज 1ची. प्रोफेज 1 मध्ये म्हणजे कुणाची ती, मिओसिस 1. सो मिओसिस 1 मधल्या, प्रोफेज 1 मधल्या डिप्लोटिनला oogenesisची प्रोसेस थांबली होती. आणि स्टार्ट कशी झाली, सो इट गेट ट्रिगर्ड एंट्री ऑफ स्पर्म. मी इथे अजून एक मेन्शन करते, इट गेट ट्रिगर्ड व्हेन एंट्री ऑफ स्पर्म. आता इथे ट्रिगर करणे म्हणजे काय माहिती आहे, इट बिकम्स फंक्शनल. म्हणजे इथे थांबली होती ना, पॉज झाली होती, आता ती परत कंटिन्यू व्हायला लागली, चालू व्हायला लागली, स्टार्ट व्हायला सुरुवात झाली. केव्हा, जेव्हा ते स्पर्मची एंट्री घेतील तेव्हा. कारण जेव्हा स्पर्म येईल तेव्हा तो एग रेडी असला पाहिजे. लक्षात येते, जेव्हा तो फिमेल बॉडीमध्ये स्पर्म पोहोचतोय तोपर्यंत ह्यांना एगपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे ना. मग हे पटापट सेकंडरी oocyte काय करतात, पुढच्या प्रोसेसला लागतात. पुढची प्रोसेस असते ती असते मिओसिस 2. आणि मिओसिस 2 म्हणजे मी इथे सांगितलं हे इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे, पण परत ते काय करतात, इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे म्हणजे जेनेटिक मटेरियल जे आहे ते इक्वल डिस्ट्रीब्यूट होत आहे, बट सायटोप्लाझम इज गेट डिवायडेड अनइक्वली. म्हणजे परत याची एक छोटीशी सेल, हे आतमध्ये जे असेल ते, आणि एक दुसरी सेल ही तयार होते. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्यांचं जे सायटोप्लाझम आहे हे अनइक्वल डिस्ट्रीब्यूट झालं आहे. इथे छोट्या सेलमध्ये सायटोप्लाझमची अमाऊंट कमी, मोठ्या सेलमध्ये सायटोप्लाझमची अमाऊंट जास्त. आणि मग सेकंडरी oocyte पासून आता कोण तयार होतात, त्यांना म्हटलं जातं ooted, or it is also known as ovum.
और इट इज एग. मग आता हा कोण आहे? हा जर फर्स्ट पोलर बॉडी असेल तर हा झाला सेकंड पोलर बॉडी. मग पाहिजे तो परत ह्यांच्यापासून ह्या डिव्हिजनमध्ये काय होतात, पुढच्या थर्ड पोलर बॉडी तयार होतात, पण फर्स्ट पोलर आणि सेकंड पोलरपर्यंत आपण पाहूयात. मग आता जर सपोज हे इम्पॉर्टंट आहे, प्रायमरी जर्मिनल सेल ह्यांचं मायटोसिस झाला, आपल्याला मिळाला ओगोनिया. आपण यांना थोडंसं हायलाईट करूयात. हे होते पहिल्यांदा प्रायमरी जर्मिनल सेल, मायटोसिस परफॉर्म केलं, मग ते तयार झाले ओगोनियामध्ये. त्यांच्यापासून डेव्हलप होऊन कोण मिळालं? प्रायमरी oocyte. आणि मग ह्या प्रायमरी oocyteपासून कोण मिळत आहेत आपल्याला? सेकंडरी oocyte. इथे काय झालं होतं, ही जी काही oogenesisची प्रोसेस होती ही अरेस्ट झाली होती, म्हणजे थांबली होती. कुठे थांबली? मिओसिस 1च्या प्रोफेज 1च्या डिप्लोटिन स्टेजला ही थांबते. अँड ॲज सून ॲज देर इज अ एंट्री ऑफ स्पर्म इट ट्रिगर्ड द प्रोसेस oogenesis. म्हणजे काय, जेव्हा स्पर्म एंटर करतात, एकपर्यंत जायचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र ही थांबलेली oogenesisची प्रोसेस पुढे स्टार्ट व्हायला सुरुवात होते. आणि मग फायनली आपल्याला इथे काय मिळणार आहे? फायनली इथे मिळणार आहे आपल्याला ओटीड, किंवा ह्यांनाच म्हटलं होतं. आता परत नवीन नाव आलं आपल्याला, नावं लक्षात ठेवायचे, बाकी काही नाही, डिफिकल्ट पार्ट नाही आहे. सिम्पल जे फॉर्म आहेत त्यांनाच फक्त वेगवेगळ्या पद्धतीने टर्म केलं जातं, किंवा त्यांचे नॉमेनक्लेचर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिले जातात. हे समजतंय? आता एक 2-3 इम्पॉर्टंट थिंग्स बोलूयात, म्हणजे आपला oogenesisचा पार्ट संपेल. बरं, आता आपण काय पाहतोय, ही एग फॉर्मेशन होतं. हे एग फॉर्मेशन आहे. प्रायमरी oocyte आले, सेकंडरी oocyteला जाऊन पोहोचले, पण तिथे काय झाली होती, ही जी प्रोसेस होती ना ही थांबते. आपण काय पाहिलं, फक्त ते जे सेकंडरी oocyte असतं ते बाहेर पडले. सो एग फॉर्मेशन टेक्स प्लेस, फार इम्पॉर्टंट हा, एग फॉर्मेशन टेक्स प्लेस ओनली when sperm enters. जेव्हा स्पर्म एंटर करतील तेव्हाच पुढे oogenesisची प्रोसेस फॉरवर्ड होईल. कशासाठी? एग फॉर्मेशन होण्यासाठी. जर ते स्पर्म नाही येणार असतील तर मात्र ते नाही जाणार. समजतंय? त्याच्यानंतर दुसरे सांगितले कंप्लीशन. ओके, मिओसिस 2 इज ट्रिगर्ड अगेन बाय द एंट्री ऑफ स्पर्म. म्हणजे काय, त्याचा मिनिंग तोच झाला. एक फॉर्मेशन केव्हा होणार? जेव्हा ती स्पर्म सेल येईल तेव्हा. म्हणजेच काय होते, मिओसिस 2 केव्हा स्टार्ट होते? जेव्हा एक स्पर्म येतील तेव्हा. आता हे काय आहे? सो द completion of meiosis 2 and completion of fertilization, both goes hand in hand. आता ही एक फ्रेज वापरली इथे, goes hand in hand, that means they perform simultaneously. म्हणजे काय की एका बाजूला काय होत आहेत, हे कंप्लीशन ऑफ मिओसिस 2 पण होत आहे, आणि प्लस काय होणार आहे, ते फर्टिलायझेशनला पण सुरुवात करतील. हे दोन्ही पण समजतात. आणि जर आता तुम्हाला असंही वाटेल जर स्पर्म सेल नाही चाले, मग काय होईल? इथे थांबले होते ना आपले सेकंडरी oocyteपर्यंत, हे येतील जेव्हा स्पर्म बॉडीमध्ये हे एंट्री करतील तेव्हा ते एक फॉर्मेशनला जातील. इफ सेकंडरी oocyte does not receive any sperm, then it gets shed off along with the menstruum. आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल याची कॉम्प्लेक्सिटी लेवल कशी आहे ती. oogenesis प्रोसेस ही जी आहे 3 फेजेसमध्ये सांगितली आपण. पहिली काय होती? मल्टिप्लिकेशन.
दुसरी ग्रोथ आणि तिसरी होती मॅच्युरेशन. लक्षात राहतील. स्पर्मॅटोजेनेसिसला सेम आहेत, oogenesisला सेम. मल्टिप्लिकेशन, मायटोटिक सेल डिव्हिजन झालं. प्रायमरी जर्मिनल सेल अंडरगोज द मायटोटिक सेल डिव्हिजन. म्हणजे पहिल्या मायटोटिक सेल डिव्हिजन म्हणजे हे किती मिळाले आपल्याला? 4 वेगवेगळ्या ओगोनिया मिळतात. प्लॉइडी कशा आहेत त्यांच्या? डिप्लॉइड. पुढे जेव्हा ते ग्रोथ फेजला जातात, आता एक महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तुम्ही, ह्या 4 ओगोनियापैकी फक्त एकच पुढे गेली आहे डेव्हलप व्हायला. एक असं स्टेटमेंट रीड केलं, म्हणजे आता हे अगदी कन्फर्म नाही म्हणू शकत, पण आउट ऑफ एव्हरी 500 प्रायमरी फॉलिकल, बघा प्रत्येक सर्वसाधारणपणे 500 प्रायमरी फॉलिकलपैकी एक पुढे जाते एक डेव्हलप व्हायला. म्हणजे आता तुम्ही विचार करा, आपण काय सांगितलं होतं, जेव्हा बर्थ झाला बेबी गर्लचा तेव्हा त्या बेबी गर्लच्या ओव्हरीमध्ये आपल्याला 2 मिलियन प्रायमरी फॉलिकल्स होते असं आपण सांगितलं. मॅच्युरिटीला पोचेपर्यंत 60,000 to 80,000 किंवा आपलं टेक्स्टबुक सांगते तसं 40,000. आणि जर तुम्ही रिप्रोडक्टिव्ह एज कॅल्क्युलेट करताना तिथे आपण नंबर ऑफ एग किती रिलीज होतात ह्याच्यापैकी, तर तिथे आपल्याला एक काहीतरी 416 असा एक आकडा आला होता. म्हणजे एक फिमेल तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये सर्वसाधारणपणे 436 का काही असा एक आकडा होता, एवढे एग प्रोड्यूस करते. म्हणजे कुठे ते 60,000 80,000 आणि त्याच्यापैकी फक्त किती एक 400-450 एग एवढेच प्रोड्यूस करू शकते. कारण काय की ह्यांच्यापैकी फक्त एक जाते पुढे. म्हणजे सरासरी ॲन ॲव्हरेज काढला तर प्रत्येक 500 प्रायमरी फॉलिकलपैकी एक 500 पैकी एकाचं सिलेक्शन होतं आणि तो पुढे डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो एगमध्ये. आपला मेन कोर इंटरेस्ट कुठे? एगमध्ये. आणि हे केव्हा होणार? जेव्हा स्पर्म सेल एंटर करतील तेव्हा. जेव्हा ते एंटर करतील तेव्हा मिओसिस 2 स्टार्ट होईल आणि जेव्हा मिओसिस 2 स्टार्ट होईल तेव्हा तर तो एक तयार होईल. म्हणजे मिओसिस 2 कंप्लीट होणं आणि प्लस फर्टिलायझेशनसुद्धा होणं. कारण इथे हा काय झाला आहे, स्पर्म सेल यायला सुरुवात झाली, तो आला, मग ती जे काही त्या फेजमध्ये अडकले होते इथे सेकंडरी oocyteच्या, तिथून काय होतं ते मिओसिस 2ला आले, इथे अडकले होते. मग मिओसिस 2 केली आणि स्पर्म सेल आलेत म्हटल्यावरती ते काय होणार आहे, फिमेल जी काही गॅमेट असेल म्हणजे एक सेलबरोबर फ्यूज होतील आणि फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन होणं आणि मिओसिस 2 होणं ह्या दोन्हीही सायमल्टेनियसली होणाऱ्या प्रोसेस आहेत. व्हॉट इफ स्पर्म सेल डज नॉट एंटर इन अ काय म्हणतो आपण फिमेल बॉडी, नाहीच आली तर बिचारे हे जे इथपर्यंत तयार झालेत ना सेकंडरी oocyte, आपल्याला प्रोसेस माहिती आहे मेन्स्ट्रुएशन कसं स्टार्ट होतं ते किंवा कशा पद्धतीने परफॉर्म करतात ते. मॅच्युअर ग्राफिन फॉलिकलपर्यंत आले, मग तो रप्चर झाला आणि आतमधला आपण तिथे नेहमी हेच सांगतो रे, तिथे सेकंडरी oocyte निघून गेला, सेकंडरी oocyte राहिलाच नाही आहे. म्हणजे तो एक काय झाला, बॉडीच्या बाहेर एक्सपेल करून टाकला. आणि हेच जर तोपर्यंत स्पर्म आला असता तर मात्र सेकंडरी oocyte जिथे थांबली होती oogenesisची प्रोसेस तिथून पुढे स्टार्ट झाली असती. स्टार्ट होते म्हणजे काय, मिओसिस 2 स्टार्ट झाला असता आणि स्पर्म सेलचं प्रेझेन्स आहे म्हणजे मिओसिस 2 पण झालं असतं आणि फर्टिलायझेशन पण झालं असतं. ह्या 3 गोष्टी फार 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 इम्पॉर्टंट आहेत. हे आहे आपलं oogenesis. एकदा आपण रिकॅप पाहूया त्याचा. oogenesisचा काय काय सांगितलं आहे तो. बरं, oogenesis मी असं सांगितलं की एक सेल फॉर्म करायची, ट्रू. सेकंड काय सांगितलं आपण, डिसकंटिन्युअस प्रोसेस आहे. डिसकंटिन्युअस एवढ्यासाठी की जो फिटस होता त्यांच्यामध्ये प्रायमरी फॉलिकलची संख्या वाढते, बर्थ टाईमला आल्यानंतर तिथून पुढे पूर्ण थांबली आणि मग उर्वरित जी काय फेज आहे पुढेपर्यंत सेकंडरी oocyteपर्यंत हे केव्हा दिसले, जेव्हा प्युबर्टीला पोचले. म्हणून oogenesisला काय म्हणतो आपण, डिसकंटिन्युअस फेज असं म्हटलं जातं. सिंपल. 3 फेजेस कोणत्या यांच्या, मल्टिप्लिकेशन, ग्रोथ, मॅच्युरेशन. बरं, ह्याच्यामध्ये काय केलं आपण, पहिल्यांदा एक प्रायमरी जर्मिनल सेल घेतली, तिचं मायटोसिस केलं, म्हणजे फर्स्ट जे मल्टिप्लिकेशन फेज आहे ती. काय मिळाली आपल्याला, ओगोनिया. म्हणजे मी लक्षात ठेवलं, प्रायमरी जर्मिनल सेल, ओगोनिया, प्रायमरी oocyte, सेकंडरी oocyte अँड देन लास्टली काय मिळाले आपल्याला, ओवम किंवा एग. सेकंड फेजमध्ये काय झाला, ग्रोथ फेज. आता हा ॲडिशनल डाटा आहे, लक्षात राहिलं तर ठीक, नाही तरी काहीच इश्यू नाही. आपल्याला मेजरली आपल्याला हे पाहायचं आहे की ती जी एक सेल होती ती 200 टाईम साईजमध्ये ग्रो होते. आणि जर मला ह्युमन एगबद्दल बोलायचं असेल तर ह्युमन एगची साईज ही 0.2
किंवा 0.1 मायक्रोमीटर एवढी छोटी असते, म्हणजे 100 मायक्रोमीटर एवढीच असते. त्याचा 200 टाईम जरी वाढला तरी सुद्धा तो वाढून किती वाढणार आहे, येते लक्षात. सो साईज छोटी. ह्युमन बॉडीमधली जर कोणती लार्जेस्ट सेल असेल, लार्जेस्ट मोठी अशा, लॉंगेस्ट वेगळी लार्जेस्ट वेगळी, हां लॉंगेस्ट असते ती नर्व सेल म्हणतो, तर ती एक सेल असते. ओके. देन त्याच्यानंतर हे पोलार बॉडीवरती एक लक्ष ठेवतो आपण. म्हणजे मला इथे हे सांगायचं आहे की हा जो प्रायमरी oocyte होता, मिओसिस 1 सेकंडरी oocyteला गेला, ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालं, सेकंडरी oocyteला ते स्टॉप झाले होते. अरेस्ट कुठे झाले, कुठे थांबते ही प्रोसेस, ही प्रोसेस थांबते मिओसिस 1च्या प्रोफेज 1 मधल्या डिप्लोटिन ह्या सब फेजेसला. मग एकदा का स्पर्म एंटर केला की मग मात्र इथे त्यांना अरेस्ट केलेलं असतं, ती ट्रिगर होते. म्हणजे काय होते, ती फंक्शनल होते. म्हणजे मिओसिस 2. तोपर्यंत हे पोलार बॉडीजचं काय, ह्या पोलार बॉडीजला इथे एक लक्षात आलं आहे, इथे त्यांच्याकडे सायटोप्लाझम कमी दिला, कारण त्यांना माहिती असतं की ह्या ज्या पोलार बॉडीज आहेत ह्या हळूहळू डिजनरेट होणार आहेत, त्यांचा यूजच नाही आहे. ह्या जर डिजनरेट होणार असतील तर इथे सायटोप्लाझम काय केले, ह्यांना कमी दिले, डिस्ट्रीब्यूट केले, त्याच्यामुळे ह्या पोलार बॉडीज काय होतात, डिजनरेट होतात. आता याच्यावरती काय क्वेश्चन विचारला जात होतो. बरं, हे झालं आपलं. त्याच्यानंतर आपल्याला हे पण कळालं एक फॉर्मेशन केव्हा होणार, फक्त आणि फक्त जेव्हा स्पर्म येतील तेव्हा. म्हणजेच मिओसिस 2 हे फंक्शनल केव्हा बनतंय, तर जेव्हा स्पर्म सेल एंटर करतील तेव्हा. म्हणजेच मिओसिस 2 आणि फर्टिलायझेशन ह्या दोन्ही प्रोसेस एकाच वेळेला होताना दिसतात. आणि जर असं घडलं नाही तर सेकंडरी oocyteपर्यंत जो काही हा सेकंडरी oocyte तयार झाला आहे तो काय होतो, तो मात्र ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन तो बॉडीच्या बाहेर एक्सपेल होतो. आपण पाहिलं जी एंडोमेट्रियमची वॉल होती किंवा ब्लड वेसल्स ज्या होत्या, सेकंडरी oocyte आहे ते काय झाले रे, बॉडीच्या बाहेर एक्सपेल झाले फर्स्ट फेजमध्ये, मेन्स्ट्रुअल सायकलच्या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये. आता क्वेश्चन याच्यामध्ये काय विचारला जातो, एका प्रायमरी जर्मिनल सेलपासून किती एग फॉर्मेशन होतं. एका प्रायमरी जर्मिनल सेलपासून इथे जर तुम्ही पाहिलं तर एकच एग सेल फॉर्म होते, कुणामध्ये, oogenesisमध्ये. आणि जर हेच आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पाहिलं तर इथे पाहिलं होतं आपण ही प्रायमरी, त्याच्यानंतर आपण इथे पाहिलं होतं स्पर्मॅटोगोनिया, त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, देन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, आणि इथे जे तयार झाले होते ते होते स्पर्मॅटिड. आणि जर तुम्हाला लक्षात असेल त्यांचा सिक्वेन्स तर एका प्रायमरी सेलपासून आपल्याला 4 स्पर्मॅटिड मिळाल्या होत्या, म्हणजे 4 स्पर्म सेल मिळतात. म्हणजे इन केस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 स्पर्म. And in case of oogenesis, from the single primary germinal cell there is a formation of single egg. आणि म्हणून जेव्हा आपण स्पर्म काउंट पाहतो त्यावेळेस ते मिलियन्स ऑफ स्पर्म एका सिंगल इजॅक्युलेशनमध्ये एवढ्या अमाऊंटमध्ये स्पर्म दिसून येतात आणि एकची संख्या मात्र कमी दिसून येते. इट्स ऑल अबाउट द oogenesis. In our next lecture we are going to take up the actual structure of human egg or the human ovum. Thank you.